तर नमस्कार कृषी मित्र हरीश या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या भागामध्ये आपल्याला काजू कलमांच्या व्हरायटीज ज्या वेंगुर्ला 4, 9, 7 या व्हरायटी आपण करतो त्याबद्दलची थोडक्यात माहिती देणार आहे। तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे आपल्याकडे वेंगुर्ला 9 जातीची व्हरायटी आहे आणि हे कलम अगदी मजबूत असतं, याच्या फांद्या वगैरे मजबूत असतात। याची पानं पण बघू शकता तुम्ही। या ठिकाणी ही पानं आहेत ना, ही लांबट म्हणजे थोडा लांब असा आकार असतो, तुम्ही ओळखू शकता वेंगुर्ला 9। आणि याची काजू कशा प्रकारे लागते हा तुम्हाला फोटो खाली देतोय बघा। या काजूचा रंग, या काजूची क्वालिटी एकदम चांगली आहे, कारण 7 नंबरपेक्षा थोडी कमी साईज असते परंतु घडाने लागते। माझ्याकडे याचा रिझल्ट चांगल्यापैकी आला आहे। जवळजवळ 3ऱ्या-4थ्या वर्षी जे काजू कलम आपल्याकडे लागले ते चांगल्या प्रकारे लागले आणि त्याच्यावरती आपल्या कीड रोग किंवा आपला टी मॉस्किटो आहे हा खूप कमी प्रमाणात येतो आणि तो रोगप्रतिकारक्षम शक्ती या कलमामध्ये भरपूर आहे, कारण 7 नंबरने 4 नंबरच्या तुलनेत ना हे उत्पादनालाही चांगलं आहे, आपला उत्पादन खर्चही कमी होणार आहे। त्यामुळे हे कलम चांगल्या प्रकारे आपल्या कोकणामध्ये व्यवस्थित होतं आणि लवकर येतं, त्यामुळे साधारण तुम्हाला रेट पण चांगला मिळू शकतो। आता पुढचं कलम बघूया। तर आपली दुसरी व्हरायटी आहे वेंगुर्ला 7 आणि वेंगुर्ला 7 हे झाड एकदम लांब पान, म्हणजे रुंद अजिबात नसतं, एकदम लांब पान असतं। हे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता, त्याच्यावरून ओळखता येतं आपल्याला वेंगुर्ला 7। आणि वेंगुर्ला 7 ही काज भरपूर मोठी असते, तिचा गर पण चांगला असतो, पण वेंगुर्ला 7 ही वेंगुर्ला 4 आणि 9च्या तुलनेत खूप कमी प्रमाणात धरतात। म्हणजे त्याच्यावर जर तुमच्या घोसाला एक 20 काजू असतील तर याच्या घोसाला 2 ते 3च असतात आणि हे दरवर्षी येत नाही असा माझा अनुभव आहे। बाकी कुठे काय सांगत असतील माहिती मला माहीत नाही, परंतु कृपया याची जास्त भानगडीत पडू नका, कारण याच्यामध्ये काजू कमी लागतो, क्वालिटी असते चांगली पण खूप प्रमाण कमी आहे, कारण आंब्यासारखं होईल की 1 वर्ष लागायचं 1 वर्ष नाही असं याच्यामध्ये होतं। माझ्याकडे जवळजवळ आता एक 1500 कलमामध्ये 200 कलम तरी माझ्याकडे 7 नंबर आहेत आणि ती काय कंडिशन करतात हे मला माहीत आहे, कारण एखाद्या वर्षी धरतात एखाद्या वर्षी धरत नाहीत, असं होतं। क्वालिटी चांगली आहे, खरोखर क्वालिटी चांगली आहे, गर पण चांगला आहे त्याचा, परंतु हे झाड थोडंसं धरण्यासाठी कमी येतं। हे विस्तार तर भरपूर, याच्या फांद्यांचा विस्तार हा अगदी जमिनीलगत होतो, त्याला फांद्या पण खूप फुटतात, कारण हे बघा आता या ठिकाणी आपण कटिंग दिलेलं आहे याला मे महिन्यामध्ये। तर ह्या कटिंग करावं लागतं, कारण खाली खाली आलेल्या फांद्या ह्या कट नाही केल्या, कट जर नाही केल्या का ना तर खाली आपल्याला साफ करण्यासाठी प्रॉब्लेम होतो। आणि दुसरं म्हणजे त्या खाली खाली आल्यामुळे ते काजू धरल्यानंतर त्या जमिनीला टेकतात आणि पूर्ण वाट लागते आपल्याला काजू गोळा करण्याची। त्याच्यासाठी अगोदरच यांची खालून प्रूनिंग करावी लागते। हे बघू शकता तुम्ही, याची लहान असताना खालून फांद्या कट केलेल्या आहेत, त्यामुळे हे झाड फक्त वरती शाकारलं आहे, खाली त्याचा शाकार नाही आहे। तर याच्याबाबतची माहिती मी पुढच्या व्हिडिओत देईन। तर आपण पुढचं कलम बघूया वेंगुर्ला 4। तर हे आपलं वेंगुर्ला 4 कलम आहे, याचं पान साधारण गोल असतं भरपूर, समोरून असं गोल असतं आणि रुंद पण असतं, त्यामुळे हे ओळखू शकता हे वेंगुर्ला 4। ही काज घडाने लागते, तुम्हाला फोटो दाखवतोय बघा। आणि याची फळधारणा सगळ्यात चांगली होते, कारण हे ॲव्हरेज उत्पन्न म्हणजे एकदम चांगल्या प्रतीचं उत्पादन याच्यामधून होतं, पण थोडासा मीडियम काजू आहे। व्यवस्थित आपलं नियोजन असेल, त्याला खत पाणी व्यवस्थित असेल आणि त्याच्या मुळामध्ये पाणी वगैरे असेल, हे आता इथे बघू शकता आपण ड्रिपमधून याच्यामध्ये पाणी सोडलेलं आहे यांना, त्याच्या कारणाने ही झाडं आता मे महिन्यात सुद्धा यांनी पालवी फोडायला चालू केली होती आणि ही पालवी मे महिन्यापासून त्यांना येते। आणि ही कशी क्वालिटी आहे बघा, त्याचं व्यवस्थापन नंतर सांगेनच, परंतु हे झाड अगदी उत्पन्नाला म्हणजे उत्पन्न तुम्हाला बुडवतच नाही, दरवर्षी लागतं, दरवर्षी म्हणजे न चुकता दरवर्षी, मागे पुढे का होईना परंतु हे लागतं। आपलं नियोजन असलं तर वेळेवर धरतात। काजू कलमांच्या व्हरायटीज काय काय आहेत हे तुम्हाला दाखवलं आणि आम्ही या ठिकाणी फक्त या 3च व्हरायटी वापरतोय। आणि सध्या तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं असेल तर नवीन काजू लागवड जर करत असाल तर वेंगुर्ला 9 कडे जा, कारण वेंगुर्ला 9 ही व्हरायटी अतिशय चांगली आहे, कारण तिला रोग पण कमी येतो, रोगाला असा बळी पडत नाही, कीड रोगाला पण बळी पडत नाही, टी मॉस्किटोला पण नाही। आपल्या कोकण पट्ट्यामध्ये फक्त काजू बागायतीमध्ये प्रॉब्लेम एकच होतो, तो म्हणजे टी मॉस्किटो आणि दुसरा म्हणजे कीड, म्हणजे फळधारणा झाल्यानंतर लागणारी जी कीड आहे ती आणि टी मॉस्किटो।
याचाच प्रॉब्लेम होतो आणि याला ते चांगलं आहे आणि साधारण उष्णता वाढायच्या अगोदर त्याचं उत्पादन हे निघतं. वेंगुर्ला 9चं, कारण ही लवकर लागतं. साधारण नोव्हेंबरच्या स्टार्टिंगपासून यांच्यावर मोहर यायला सुरू होतो. त्यामुळे याला तसा जास्तसा उष्णतेचा किंवा हीटचा प्रॉब्लेम होत नाही. त्यामुळे फळधारणा पण चांगली होते. घराणी लागतात. मीडियम काजू आहे आणि उत्पादनासाठी जर आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन काढायचं असेल तर वेंगुर्ला 9 ही व्हरायटी चांगली आहे. तर तिन्ही व्हरायटी ह्या आपल्याला उत्पादनाला चांगल्याच आहेत. वेंगुर्ला 9 ही सगळ्यात चांगली आहे. परंतु जास्त प्रमाणात जर लागवड करायची असेल तर आपण वेंगुर्ला 9 ही जास्त प्रमाणात लागवड करावी. त्याच्या खालोखाल वेंगुर्ला 4 आणि त्याच्या खालोखाल वेंगुर्ला 9 अशा प्रकारे लागवड करून घ्यावी, जेणेकरून आपलं उत्पादनही वाढेल, आपली क्वालिटी ही चांगली राहील. आणि याच्यानंतर 2 वर्षानंतर काजू कलमांना कशा प्रकारे खत दिलं जातं हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगत जाईन. आणि चांगल्या प्रकारचं उत्पादन आपण सर्व शेतकरी मिळून काढूया. माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्व माझ्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. शेतकरी बांधवच समृद्ध व्हावा ही मोठी अपेक्षा माझ्या मनामध्ये आहे आणि त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. धन्यवाद.